तशी तशी आपल्या स्वयंपाकघरात वापरली जाणारी उपकरणं सुद्धा बदलतात. आणि का नको, बदलायला तर हवीतच. म्हणजे पहा, पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जायचा, आता आपण गॅस वापरतो. पूर्वी पाट्यावरती वाटण वाटलं जायचं, आता आपण मिक्सर वापरतो. तर अशीच काहीशी ऍडव्हान्स्ड उपकरणं आज देखील मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, जी आपल्या किचन मधल्या अत्यंत बेसिक कामांसाठी उपयोगी पडतात. शिवाय ती अत्यंत स्वस्त देखील आहेत, पण खूप मस्त देखील आहेत. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. सुरुवात करूयात आपल्या पीठ चाळण्याच्या चाळणीपासून. मला सांगा, चपाती भाकरी करण्यापूर्वी किंवा ज्यावेळेस आपण दळून आणतो त्यावेळेस एकदाच का होईना, पण आपल्यापैकी माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी पीठ चाळून घेत असतील, बरोबर ना? मग हे पीठ चाळून घेताना तुम्ही जर ही नेहमीचीच चाळणी वापरत असाल, तर या चाळणीमुळे पहा, आपल्या ताटाच्या आजूबाजूला असं पीठ पसरतं, ते वाया जातं आणि आपल्या किचन ओट्यावर देखील पसारा होतो. मग आता हेच टाळण्यासाठी आपण अशी एक स्मार्ट चाळणी वापरणार आहोत. ही स्टेनलेस स्टीलची चाळणी आहे आणि त्याला एक हँडल आहे. फक्त पकडण्यासाठी नाही, तर तो प्रेस केला की याच्या आतमधले ब्लेड्स फिरतात आणि आपलं पीठ चाळलं जातं. डब्यातलं पीठ घेण्यासाठी आता आपल्याला वेगळा चमचा ठेवायची सुद्धा गरज नाही. याच चाळणीने आपण व्यवस्थित मेजर करून पीठ घेऊ शकतो. आणि आता फक्त या चाळणीचा जो हँडल आहे तो अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे आणि पहा, अगदी व्यवस्थित आपलं पीठ चाळलं जातं. ताट परातच नाही, तर अगदी छोटासा बाउल असेल तरी सुद्धा त्यामध्ये व्यवस्थित या चाळणीच्या साह्याने अजिबात न सांडता पीठ चाळलं जातं. कुठेही न सांडता, पसारा न होता अगदी झटपट या चाळणीच्या साह्याने पीठ चाळलं जातं. माझं देखील इथे पीठ चाळून झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते. पहा, या ताटाच्या बाहेर आजूबाजूला कुठेही जरा सुद्धा पीठ अजिबात सांडलेलं नाहीये, अजिबात किचन ओटा खराब झालेला नाहीये. तर अशी ही स्मार्ट चाळणी आपल्या किचनला स्मार्ट नक्कीच बनवते. दर महिन्याला किराणा मालाच्या अशा पिशव्या प्रत्येकाच्याच घरी येतात. त्या पिशव्या आपण कट करतो आणि त्यातील आतला पदार्थ आपण एखाद्या बरणीत भरून ठेवतो आणि राहिलेला पदार्थ त्याच पिशवीमध्ये चिमटा लावून साठवतो. पण चिमटा लावून सुद्धा त्यात हवा जाऊन तो पदार्थ खराब होण्याची शक्यता असतेच. त्यामुळे चिमटा न वापरता या मिनी सीलिंग मशीनच्या साहाय्याने आपण ती पिशवी सील करू शकतो, जेणेकरून आतमध्ये अजिबात हवा जाणार नाही. या मशीनला एक ब्लेड स्विच आहे आणि दुसरा सील स्विच आहे, ज्याने आपण कट आणि सील अशा दोन्ही गोष्टी करू शकतो. तर आता हीच कट केलेली बॅग आपण याच मिनी सीलिंग मशीनच्या साहाय्याने सील करून घेणार आहोत. यासाठी फक्त सील प्रेस स्विच प्रेस करायचा आहे आणि तो या पिशवीवरून फक्त असा आल्हाददायक फिरवायचा आहे. या स्विच मध्ये हीट जनरेट होते आणि त्यामुळे उष्णतेने आपली ही बॅग अशी चिकटते. तर पहा, ही बॅग आपली व्यवस्थित सील झालेली आहे. तुम्हाला मी उलटी करून देखील दाखवते. एकही डाळीचा दाणा खाली पडत नाहीये. सो अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित सील झाली आहे. या सीलिंग मशीनला इथे पाठीमागे एक मॅग्नेट आहे, म्हणजे ही हँडी राहावी यासाठी आपण अशा पद्धतीने फ्रीजवर देखील चिटकवू शकतो. प्लास्टिक फनेल तर सगळेच जण वापरतात, पण आज मी घेऊन आली आहे फोल्डेबल सिलिकॉन फनेल, जे फक्त असं केलं की फोल्ड होतं. तर आता हे फनेल सिलिकॉन पासून बनवलेलं आहे, अगदी सॉफ्ट आहे आणि फक्त फोल्ड होतं म्हणून आपण घ्यायचं का, तर अजिबात नाही. तर फोल्ड होतं म्हणजे मला असं सांगायचंय की अगदी कमी जागा लागते हे फनेल ठेवण्यासाठी. जनरली प्लास्टिकच्या फनेलसाठी जास्त जागा लागते, पण हे जे फनेल आहे ना, ते अगदी सॉफ्ट असल्यामुळे अगदी आपण छोट्याशा जागेत सुद्धा ठेवू शकतो किंवा अशा पद्धतीने हँग देखील करू शकतो. आता मी तर हँग करत नाही, पण माझ्या ड्रॉवर मध्ये मात्र हे कमी जागेत व्यवस्थित राहतं. सॉलिड, लिक्विड अशा कोणत्याही पदार्थासाठी आपण हे वापरू शकतो. कधी कधी काय होतं ना, पहा, आपल्याला ज्या बरणीमध्ये भरायचं आहे ना, त्याचं तोंड खूप छोटं असतं आणि फनेल त्याच्यामध्ये जात नाही. पण हे फनेल अगदी सॉफ्ट असल्यामुळे बाटलीचं तोंड जरी छोटं असलं तरी सुद्धा आपण ऍडजस्ट करून हे त्यामध्ये बसवू शकतो. एवढंच नाही, तर गरम पदार्थांसाठी सुद्धा आपण हे यूज करू शकतो आणि वॉश करायला सुद्धा अगदी सोपं, पाण्याखाली धरलं तरी स्वच्छ होतं. म्हणूनच हे फनेल एक स्मार्ट ऑप्शन आहे. आता राहिलेला किराणा माल त्याच प्लास्टिकच्या बॅगेत सील करून ठेवायचा, हे तर आपण पाहिलंच.
पण आता समजा जर आपल्याकडे एखादा डबाच नसेल तर दरवेळेस सील केलेल्या बॅग मधून पदार्थ काढणे आपल्याला शक्य होणार नाही. तर अशा वेळेस अशी ही फूड स्टोरेज बॅग एक बेस्ट ऑप्शन आहे. ही बॅग एका डब्याचंच काम करते म्हणा ना, कारण याला असा हँडलही आहे आणि झाकणही आहे. माझ्याकडे सध्या ही अर्धा किलोची एकच बॅग आहे. एकच यासाठी मागवली कारण की मला ही आधी वापरून पाहायची होती. मी 1 महिना झालं ही बॅग वापरते आहे. मला तर ही बॅग खूप आवडली कारण यामध्ये कोणताही पदार्थ आपण साठवू शकतो. सॉलिडच काय लिक्विड सुद्धा व्यवस्थित आपण स्टोअर करू शकतो. वेगवेगळ्या साईज मध्ये या बॅग्स येतात आणि कसं आहे ना, बऱ्याचदा असं होतं की आपल्या किचन ट्रॉलीज मध्ये खूप सारे डब्बे बसायला जागा नसते. अशा वेळेस मात्र आपण या बॅग मध्ये अशा डाळी किंवा इतर पदार्थ भरून आपण ते आपल्या ट्रॉलीज मध्ये स्टोअर करू शकतो. हा आहे कॉफी फ्रॉदर. खरं तर मी कॉफी लवर नाहीये. महिन्यातनं कधीतरी एखाद्या वेळेस मी कॉफी घेते चेंज म्हणून. त्यामुळे हा फ्रॉदर देखील मी घेतलेला नाहीये, तर मला तो मिळालेला आहे. पण काय झालं ना, तो वापरायचा कसा हेच मला माहिती नव्हतं. त्यामुळे तो 1-2 महिने पडूनच होता. पण एकदा सहज YouTubeवरचा एक व्हिडिओ पाहता पाहता मला कळालं की हा फ्रॉदर कसा वापरायचा असतो. आणि मग तेव्हापासून मी देखील तसाच वापरायला सुरुवात केली. म्हणजे एका कपामध्ये त्या कपासाठी लागणारी कॉफी, साखर आणि थोडंसं पाणी घेतलं आणि फ्रॉदरच्या साहाय्याने ते अगदी फेस येईपर्यंत मिक्स केलं. खरं तर या प्रोसेसला वेळ लागतो, पण नंतर मिळणारे रिझल्ट्स मात्र अमेझिंग असतात. म्हणजे या प्रोसेसमुळे न आवडणारी कॉफी सुद्धा मला आता आवडायला लागली. तुम्ही सुद्धा जर कॉफी लव्हर असाल ना, तर असा एखादा कॉफी फ्रॉदर तुमच्याकडे देखील जरूर असायला हवा. हे आहेत 2 वेगवेगळ्या प्रकारचे पिलर जे आपण साल काढण्यासाठी वापरतो. पण या दोन्ही पिलरने अशी साल काढताना काय होतं ना, एकतर आपल्याला प्लेट घ्यावी लागते, कारण की ही सगळी साल खाली पडते आणि आपला काउंटर टॉप खराब होतो. तर याच साली अशा खाली पडून आपला काउंटर टॉप खराब होऊ नये म्हणून आपण असा एखादा स्मार्ट पिलर वापरू शकतो. या पिलरलाच एक प्लास्टिकचा असा बॉक्स अटॅच केलेला आहे, ज्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण अशी साल काढतो ना, त्यावेळेस निघालेली साल या बॉक्समध्येच जमा होते आणि ती इकडे तिकडे खाली पडत नाही. एका वेळी एका मोठ्या काकडीची किंवा गाजराची साल यामध्ये मावेल एवढा मोठा हा बॉक्स आहे. तर हा देखील आपल्या किचनमध्ये एक स्मार्ट ऑप्शन बनू शकतो. म्हणजे साल तर याच्यामध्ये जमा होतेच आहे, शिवाय आपल्या हाताला लागण्याची सुद्धा अजिबात भीती नाही. तर मैत्रिणींनो, हे सगळे होते किचनमध्ये आपल्या रोजच्या कामात उपयोगी येणारे थोडेसे ॲडव्हान्स्ड किचन टूल्स. तुम्हाला यापैकी कोणतं टूल आवडलं मला नक्की कमेंट करा आणि आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा. आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.